विजयी मेळाव्याची संपूर्ण संकल्पना राज ठाकरेंची आहे। मेळाव्याचा मंच नेपथ्य राज ठाकरेंची कल्पना आहे। मनसे नेते अभिजित पानसे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। आपण बघतोय की या सगळ्या नियोजनामध्ये सुसूत्रता आहे। अनुपमा, कुठेही गडबड घोटाळा गोंधळ दिसत नाहीये। पहिल्या दिवसापासून मेळाव्याची घोषणा झाल्यापासून राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती काय तर वेळ आपण आणि या सगळ्या संदर्भात मनश्री पाठक यांनी अभिजित पानसे यांच्यासोबत चर्चा केली आहे। जाणून घेतलंय नेमकं हे नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलंय। वरळी डोम मधल्या या कार्यक्रमाची डोळ्यात नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचं असणारं नेपथ्य, ज्या पद्धतीने व्यासपीठाचं हे डिझाईन करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे यांनी स्वतः या नेपथ्याची जबाबदारी घेतली होती असं कळतंय। अभिजित पानसे त्याबद्दल आपल्याला माहिती देत आहेत। अभिजितजी, खरं तर राज ठाकरे यांचं इव्हेंट मॅनेजमेंट किती उत्तम असतं याची अनेक उदाहरणं, अनेक दाखले आपण बघितलेले आहेत। कशा पद्धतीने तयारी केली आणि या नेपथ्यामध्ये तुमचाही काही सहभाग होता का? नाही, सहभाग फक्त काम करण्याचा फक्त होता, पण एकंदरीत हा सोहळा कुठलाही पक्षीय राजकारणाचा हा सोहळा नव्हे, हा व्यासपीठ नव्हे। त्यामुळे मराठीचाच आवाज जो घुमलेला आहे तो असाच आवाज घुमत राहावा याच्याकरता त्याला नावसुद्धा माननीय राजसाहेबांनी आवाज मराठीचा असावा असं दिलं। आणि त्यानुसार की तुम्ही म्हणल्याप्रमाणे की स्वतः इतके मोठे कलावंत आहेत की मी नेहमी साहेबांविषयी असं म्हणतो की एखादा कार्यक्रम करायचा झाला की त्याचा जो स्क्रीन प्ले असतो हा पहिले त्यांच्या डोक्यात येतो आणि मग कथा लिहितात ते। त्यामुळे या पद्धतीने जेव्हा असा सोहळा करायचं ठरलं तेव्हा आपल्या सणासुदीला जसं झेंडूच्या माळा आपण लावतो किंवा हे सगळं त्यांच्या डोक्यात इतकं सुस्पष्ट येतं आणि मी थोडा कलेच्या क्षेत्रात माझं बागडतो, त्यामुळे मला लगेच ते विजन काढतं। त्यामुळे फक्त इम्प्लिमेंटेशनचं काम माझ्या हाती असतं। पण तुम्ही जर बघाल की आजच्या सोहळ्याला जे काही उपयुक्त आहे किंवा सोहळा झाल्यानंतर कळेल की काय प्रकारे त्याची रचना केलेली आहे तर ती निश्चित आनंददायक आहे। नक्की आता साऊंड सिस्टीम पण आपण बघतोय, काही विशिष्ट गाण्यांची निवड करण्यात आलेली आहे का? वरळी डोम मध्ये कार्यक्रमाच्या पूर्वी जी गाणी वाजणार आहेत ती सुद्धा बातमीचा विषय ठरणार आहेत? नक्कीच ठरतील, तुम्हाला थोड्याच वेळात कळेल, कारण की मूळ मुंबईकर इथे काही सादरीकरण करेल आणि त्यांच्या सादरीकरणातून पुन्हा एकदा मूळ मुंबई, मूळ मराठी सादरीकरण म्हणजे लोककलांचं सादरीकरण असेल। आता लवकरच तुम्हाला कळेल, पण तुम्हाला जी गाणी ऐकू येतील ती आनंददायी असतील, जल्लोषाची असतील। एका सोहळ्याच्या सुरुवातीला मला असं वाटतं की असा परफॉर्मन्स मला आठवत नाही झाला असेल, पण निश्चितपणे महाराष्ट्राला, जगभरातल्या मराठी माणसाला आपल्या मातीत घेऊन जाणारा आवाज तुम्हाला ऐकायला येईल। नक्की, त्यामुळे हे सरप्राईज इव्हेंट असणार आहे। खरं तर सरप्राईज असणार आहे जे पानसे उघड करत नाहीयेत आता। पण सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही देखील कला क्षेत्रातले आहात, कलावंत कधी येणार आहेत, किती येणार आहेत याची सुद्धा उत्सुकता आहे। आणि राज ठाकरेंनी म्हटलं होतं की मला कोण येतंय आणि कोण नाही येते तेही बघायचं आहे। नाही, तो विषय असा आहे की कलावंतांना त्यांचं वेगळं त्यांचं सगळं शेड्यूल असतं आणि